अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खाणमपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता। गावात संचारबंदी देखील लावण्यात आली आहे। तरीही हजारो लोक पायी अमरावती गाठत आयुक्त कार्यालय गाठलंय। जर न्याय मिळाला नाही तर थेट मुंबई गाठू अशी भूमिका घेतली होती। पण अमरावती विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा केली तेव्हा आयुक्त यांनी 3 दिवसांचा वेळ मागितला। त्यामुळे 3 दिवस आयुक्त कार्यालयासमोरच ठिय्या देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क अमरावती। मला सांगा, तोडगा मॅडमनी सांगितलेलं आहे, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आमचा 2020 मधला ठराव आहे, 2024 मधला ठराव झालेला आहे, तो पण पूर्ण झालेला आहे। 2020 मधले ठराव तो पूर्ण झालेला होता, त्याच्यात कोरोना काळ आल्यामुळे तो स्थगित पडलेला होता। नंतर आम्ही 2024ला ठराव घेतलेला आहे, तो आमचा पूर्ण झालेला आहे। त्यांचे आम्ही कागदपत्र सर्व ओके करून टाकलेले आहे, तरी आम्हाला प्रशासन न्याय देत नाही आहे। पंचायत समितीमध्ये आमची मीटिंग घेतली, नंतर आमची शिव मॅडमकडे मीटिंग झाली, नंतर कलेक्टर सरांकडे पण मीटिंग झाली, त्यांनी आम्हाला लवकर न्याय दिला नाही। त्यामुळे जनता ही पेटलेली आहे। आम्हाला फक्त शासनाकडून काहीच नको, लवकर आमचं बांधकाम सुरू करावं त्यांनी आणि प्रशासनानेच ते जबाबदारी स्वीकारलेली आहे। आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की त्यांनी ते लवकर बांधकाम सुरू करावे आणि आम्हाला न्याय द्यावे। सध्या गावात काय बहिष्कार टाकण्यात आलेला आहे? आमच्यावर त्यांनी 2 महिन्यापासून बहिष्कार टाकलेला आहे। आम्हाला कामधंद्याला नाही आणि आम्हाला सुद्धा लेकरं बाळे आमचे उपाशी आहे, शाळेवर प्रभाव पडत आहे, लेकरांचे शिक्षण स्थगित पडलेलं आहे। आमचं बहिष्कारात नेमकं काय त्यांच्यात आम्हाला कामावर सांगत नाही आहे आणि ते लोक म्हणतात दुकानात नका येऊ, किराणामध्ये, मेडिकलमध्ये, आम्हाला दुकान चक्कीमध्ये, असं काहीच त्यांनी आम्हाला येऊ दिलं नाही आहे। तोडगा काहीच नाही निघाला। मॅडमनी सांगितलं तुम्हाला 3 दिवसानंतर तुम्हाला सांगणार आहे आम्ही 3 दिवस इथंच उपोषण मांडणार आहे। जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथं उपाशी तापाशी गावात नेल्यापेक्षा आम्ही इथंच मरणार आहे। साहेबांनी आम्हाला भेट सुद्धा दिली नाही। काय नाव आपलं? प्रज्ञा इंगोले, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी त्यांनी जातीवाद निर्माण केलेला आहे तिथं आमच्या गावामध्ये। शिव मॅडम बोलवून घेतली, कलेक्टरले फोनवर टाकायला बोलली आणि त्या मॅडमला सांगितलं की तुमचा निर्णय 3 दिवसांना लागेल, प्रोसिजर आम्हाला कंप्लीट करू द्या। म्हणून आपलं प्रोसिजर 3 दिवसांना आपल्याला ऑर्डर भेटेल आणि ते ऑर्डर घेऊन, तो निर्णय घेऊन, तो न्याय घेऊन आपण आपल्या गावाकडे जाऊ। मॅडमला आम्ही सांगितलं आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे अमरावती सोडत नाही, असं मी मॅडमला सांगितलं। त्यानंतर मॅडमनं असाही एक विचार दिला, पोलीस स्टेशनचे जे अधिकारी लोक होते त्याने असाही निकाल दिला की कमलेश पटेल पहिले आरोपी करा। आज कमलेश पटेल आज तिथं बजरंग दलाचे विश्व हिंदू परिषदचे लोक आणले, तिथं गावामध्ये उदिमाने चक्का जाम केला। पहा पोलीस डिपार्टमेंट, कमलेश पटेल, त्याचे सर्व लोक आज गावामध्ये काँग्रेस यायचे फोन येत राहतात, आपलं कोणीतरी गावामध्ये असेलच। आज कमलेश पटेल अंदर नाही बाहेर आहे, निराकायच्या जोरावर, तो फक्त पैशाच्या जोरावर। लक्षात ठेवा, कमलेश पटेल भिवू नका। कमलेश पटेल चीत झाल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही। कमलेश पटेल नंगा होईल, नंगा, कारण की लोकांची मानं मिळवलेली इस्टेट आहे, इस्टेट। लक्षात ठेवा, त्याचा बाप 77-78 मध्ये भजे विकून गावरानी दारू विकायचा आहे। तुम्ही सर्वांना पाहिलं, मोरे म्हातारे माणसाईनं, मी सुद्धा पाहिलं। आणि त्यानंतर मी स्वतः या गावात 1976 पासून राहतो। आज भजे विकणारा माणूस कोट्याधीश झाला। लक्षात ठेवा, त्याची आता घसरती पाहिली आली। त्याच्या बायको मागत लक्ष्मी होती, बायको गेली, लक्ष्मी चालली, आता किती रुपयाला डुबला या प्रकरणामध्ये। लक्षात ठेवा, पैसा आहे, कुठे पैसा पुरते देतात आपण तेच सर्वांनी आता